जिल्ह्यातील तालुका देवणी येथे 31 महिला पुरुष सफाई कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेणे व थकीत पगार व पीएफ देण्यात यावे यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा। गेल्या 14 महिन्याचा थकीत पगार व पीएफ मागणीसाठी ऐन मकर संक्रांती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार पर्वदिन महिला कामगारांना रस्त्यावर साजरा करण्याची वेळ। ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष, श्रमिक हक्क संघटना। दिनांक 15/12/2025 चे संघटना व कामगारांच्या संयुक्तपणाने दाखल निवेदनाची व दिनांक 7/1/2026 रोजीच्या 31 महिला पुरुष कामगारांच्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन 2017 पासून ते आज तागायत शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या 240 दिवस भरपाई होऊन कायमस्वरूपी सेवेचे हक्कदार असताना वारंवार घरी बसवणे, पगार न देता उपासमारीत काम करून घेण्याचा किळसवाणा प्रकार देवणी येथे घडत असल्याची माहिती सफाई कामगार आंदोलनकर्ते व श्रमिक हक्क कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी दिले। काही मर्जीतल्या कामगारांना टेंडर संपले तरी कामावर ठेवून काम करून घेणे, पाणी पुरवठ्याच्या कामगारांना कामावर ठेवणे, संघटना सदस्य महिला पुरुष कामगारांना जाणून बुजून कोणाचे तरी ऐकून कानाडोळा करत 31 कामगारांना उपासमारीत टाकून त्यांचा आर्थिक, मानसिक तसेच कौटुंबिक सामाजिक छळ शोषणाचे प्रकार बंद करावेत। महिलांना पुरुषासारखे अवजड काम न लावता महिलांचेच काम देऊन त्यांना कायमचा न्याय द्यावा। संघटनेचे निवेदन दिनांक 15/12/2025 व स्वतः 31 महिला पुरुष स्वच्छता सफाई कामगारांनी त्यांच्या हक्कासाठी उपासपोटी दिनांक 7/1/2026 रोजीच्या या दोन्ही निवेदनाच्या अनुषंगाने सन साल 2017 ते आज तागायतच्या 240 दिवस भरून कामे करून त्यांना कायम करण्याचा प्रयत्न प्रशासन करत नसल्याचे दिसत आहे। 31 कामगारांना उपासमारीत टाकून त्यांचा आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक छळ करत असा सातत्याने शोषणाचा प्रकार प्रशासन आज तागायत करत आहे। त्यांना वेळोवेळी घरी बसवणे, विना पगारी महिलांकडून पुरुषांसारखी कामे करून घेणे हा काय प्रकार आहे? हा कुठला न्याय? काही कामगारांना कामावर ठेवून काम देणे व आंदोलनातील 31 महिला पुरुषांना टेंडर संपले या सबबीखाली घरी बसवणे, आंदोलनातील महिला पुरुषांसाठी टेंडर संपते व सहभागी नसलेल्या कामगारांसाठी टेंडर कसे काय चालू राहते याचे कारण काय? याची वाच्यता तरी होऊ द्या, याची सविस्तर माहिती तरी देण्यात यावी, अन्यथा कामगारांचा अंत पाहू नये। आता यापुढे मात्र महिला कामगारांना महिलांच्या कामाशिवाय पुरुषांचे अवजड काम न लावता व तसे न करून घेता पुरुषांचे काम पुरुषांकडूनच करून घेण्याचे व 14 महिन्याचा थकीत पगार व पीएफ त्यांच्या सर्वांच्याच राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर जमा करून त्यांना न्याय देण्यात यावा। तसेच हातावर कोणाच्याही मानधन पगार देता कामा नये, कारण तसेच स्पष्ट कामगार व आपण संघटनेचे प्रतिनिधी यांच्या कार्यालयीन चर्चेत बोलणे झालेले आहे। विनाविलंब 31 महिला पुरुष कामगारांना त्वरित कामावर घेऊन कायमचा न्याय द्यावा। दिनांक 12/1/2026 च्या कामगारांच्या आमरण उपोषणास संघटनेचा सर्वस्वी पाठिंबा, सहभाग निश्चितच राहील, असे ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे सांगितले असल्याचे कळवले आहे। यावेळी निवेदनकर्ते ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट JB भाले, मुख्य कायदेविषयक सल्लागार दशरथ भाऊ कांबळे, जिल्हाध्यक्ष सौ रेखा शिवाजी कांबळे, रेश्मा अशोक वालेकर, संगीता गोविंद कांबळे, कविता अनिल सूर्यवंशी, रेखा नागेंद्र कांबळे, आशा दीपक गायकवाड तसेच प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष दशरथ कांबळे इत्यादी उपस्थित होते। सगळ्याला सारखा न्याय द्या, सगळे कामगारांना समान वागणूक द्या अशी विनंती करतोय। काही लोक काम करतायत, काही लोक घरी बसतायत, त्याच नगरपंचायतचे कर्मचारी, हे कर्मचारी तुमच्या नगरपंचायतचे, तुम्ही आमच्या नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी आहोत आणि हक्काचं उल्लंघन नका करू, कामगारांच्या हक्काचं उल्लंघन नका करू अशी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं दशरथ भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाचं निवेदन देताना मी भावना व्यक्त करतोय। आणि आमच्या समोर आज 14 महिने म्हणजे 14 वर्षाचा वनवास आम्ही भोगतोय। म्हणतो की इतिहासात सांगितल्याप्रमाणे तो वनवासाचा दिवस आम्हाला तुम्ही आणलेला आहे। तो वनवासाच्या दिवसातले आता तरी आम्हाला संक्रांतपासून ते दिवस संपावा, आम्हाला तिळगुळपासून गोडगोड तुम्ही आम्हाला घ्यावं, कामात घ्यावं, ऑफिसमध्ये घ्यावं, मानधनात घ्यावं, पगारीत घ्यावं अशी आग्रहाची विनंती करतो। नवीन वर्षाच्या आपल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, तुमच्या कुटुंबाला दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा देतोय। आणि आमचं आंदोलन सोमवारपासून ठरलेलं आहे अशी विनंती वजा
इशारा देतोय आणि आग्रहाची अपेक्षा आणि विनंती करतोय कुलकर्णी साहेब. तेव्हा साहेबांनी विनंतीवर जर आपण स्वीकारलेलं आहे, आपण त्यांना 2 घोषणा द्यायच्या आणि मग साहेब आपल्यापासून मध्ये जातील. नगरपंचायत आमच्या हक्काची, नगरपंचायत आमच्या हक्काची, नगरपंचायत आमच्या हक्काची. साहेब आम्ही झाडतोय, आमच्या नावावर टेंडर येते, आमच्या नावावर पैसे येतात, आमच्या नावावर तुमच्या पगारी आहे, म्हणून आमची नगरपंचायत आहे, आमच्या हक्काची आहे, कुणाच्या बापाची नाही. कुणाच्या बापाची नसताना ते सगळे चमचेगिरी करून दलाली करून सगळे पोट भरून खातात आणि आमच्या पोटावर पाय देऊन आम्हाला मारून आम्हाला पैसे मारतात. म्हणून म्हणतोय की आम्ही नगरपंचायत आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. नगरपंचायत आमच्या हक्काची, नगरपंचायत आमच्या हक्काची. कोण म्हणतोय देणार नाही? तुमचा पगार आम्हाला मिळालाच पाहिजे, 14 महिन्याचा पगार मिळालाच पाहिजे. आमचा लढा न्यायासाठी, आमचा लढा न्यायासाठी.